हे बघा तुम्ही जांबाच्या प्लॉटमध्ये आहे. ती वाईट अवस्था कधी झाली नव्हती विक्रीमुळं. लेवल नाही. आज मी तिला आता ह्या प्लॉटमध्ये 3000 मोठे झाड आहेत. प्रत्येक झाडाला सरासरी कमीत कमी 50 किलो माल पिकलेला आहे. पाऊस उघडत नाही, मार्केटला मागणी नाही, खाणार कोणी नाही, त्यासाठी व्यापारी यायला धजत नाही. आता आज पाऊस उघडला आहे, आता इथून पुढे अपेक्षा आहे 24 रुपये किलो केला तरी मार्केट लेवलच नाही. ते व्यापारी येतील कशाला जातील कशाला. बघा हे बघा जाम हे पूर्ण गठ्ठेच्या गठ्ठे जाम आलेले आहेत. म्हणजे असे काही झाड आहेत की 1 क्विंटल आज माल रेडी. आज 1 क्विंटल माल गेला तर जवळपास 2500 रुपयाचे झाड आहे. पण काय करणार आता, अपेक्षा आमच्या आहेत. आता अपेक्षा वाढल्यात, पाऊस थांबलेला आहे. काय होईल ते पाऊस, जर पाऊस थांबला तर अतिशय छान होईल. तर प्रत्येक झाड घ्या अतिशय छान. इतका माल पिकलेला आहे, इतका माल पिकलेला आहे. ह्या मळ्यामध्ये प्रति झाड ॲव्हरेज खाली 50 किलो म्हणलं. आणि पलीकडचा मला डाळिंबामध्ये आंतरपीक घेतलेलं तुम्हाला म्हटलेलं आहे. एका झाडाला, आता छोटे झाड आहेत, एका झाडाला जवळपास 40-50 फॉर्म बसलेले पूर्ण पिकलेले आहे. म्हणजे तिथं कमीत कमी 20 टन माल आहे, इथं 20 टन माल आहे. जरी करता 2-3 पिकअप लागल्या 6 टनाचे झालं समजा, उद्यापासून नियोजन चालेलं आहे, तर काही ना काही पैसे बनतील. नाही तर फॉर्म लावणं हे ते खर्चा निघून काय 10-20% उरल्या तर उरतील. म्हणजे शेतकरी कसं आहे, शेतकऱ्याच्यात काहीच ठेवले नाही, फक्त करायचं ठेवलेलं निसर्गाने. सगळं निसर्गाच्या हातात. ह्याचे रोग, किडीक, अन्नद्रव्य हे सगळं आपण करू शकतो. पण बघा पाऊस उघडला नाही, झालं नुकसान झालं नाही. आता अपेक्षा वाढलेली, काही ना काही पैसे होऊन जातील. उद्यापासून गाड्या लागलेल्या आहेत, बघू काय होईल ते. नमस्कार.